नमस्कार, मी शफिक शेख. डॉक्टर हर्षद शहा हे जसे हेल्थचे डॉक्टर आहेत तसेच आर्थिक सल्लागारही आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून लास्ट पर्यंत बघणे खूप गरजेचे आहे. नमस्कार सर. नमस्ते सर. सर आपण म्हणजे पेशाने डॉक्टर काही कित्येक वर्षापासून आपण डॉक्टरगी करत आहोत. पण डॉक्टरगी करत असताना ह्या म्युच्युअल फंड असेल किंवा ही इन्व्हेस्टमेंट जी आहे आर्थिक नियोजन ह्यामध्ये आपण म्हणजे कसे ॲक्च्युअल मित्रांनो सर अशी कंडिशन झाली की मी माझ्या स्वतःच्या गुंतवणुकी 2000 सालापासून करत होतो आणि त्या 2000 सालापासून गुंतवणुकी करत असताना गडबड अशी झाली की माझ्या गुंतवणुकीतनं मी काही चांगले फायदे करून घेतले, काही तोटे झाले आणि मग त्यातनं जसं जसे फायदे होत गेले ते 2010 नंतर माझ्या लक्षात आलं की आपण चुका खूप केल्यात आणि मग त्या चुका दुरुस्त करत गेलो आणि त्या चुकांनंतर जे फायदे झाले ते 2015 नंतर दिसायला लागले. आणि मग मला असं जाणवलं, त्यानंतर मी मित्रांना सांगायला चालू केलं की बाबा आपण अशा पद्धतीने गुंतवणूक करू शकतो आणि मग त्या दृष्टीने सांगायला चालू झालं आणि मग त्यानंतर तो व्यवसाय म्हणून माझ्या एका मेंटरनी मला त्यामध्ये ढकललं आणि प्रोसेस चालू झाली. यामध्ये मला एक स्टोरी सांगावीशी तुम्हाला वाटते की मला एक जाणवलं, ते हे जाणवलं की आपल्याकडं आर्थिक साक्षरता खूप कमी आहे आणि आर्थिक साक्षरता खूप कमी असल्यामुळंच हा गोंधळ वाढत गेला. मग तो गोंधळ कसा वाढत गेला तर मी माझं आत्ताच नुकतं पुस्तक प्रकाशन झालं आहे तर त्या पुस्तकामध्ये पण एक स्टोरी लिहिली आहे आणि ती स्टोरीच माझ्या लाईफ चेंजिंग इव्हेंट घडली की या व्यवसायामध्ये येण्याची. रिझन हे होतं की एक 70 वर्षाचा म्हातारा जो माझ्याकडं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालता आणि त्याचं हॉस्पिटलचं बिल 10-15 हजार झालेलं, ते भरायला पण पैसे नव्हते, पण तो 1.5 कोटी रुपयाचा मालक होता. त्यांनी स्वकष्टार्जित सगळी शेती कमवली होती, पण ती शेतीमध्ये सगळे पैसे गुंतवलेले असल्यामुळं त्याच्याकडं हार्ड कॅश मनी नव्हता जो रिटायरमेंटमध्ये त्याला उपयोगीचा. त्याला 4 मुलं होती, पण मुलं त्याचं 1 एकरही रान विकून देत नव्हती, कारण 70 वयामध्ये त्याला गिराईक मिळणं शक्य नव्हतं, स्वतः तो बाहेर जाऊ शकत नव्हता आणि जे गिराईक यायचं त्याला मुलं पळवून लावायची. आणि त्यामुळं गडबड अशी घडली की त्याला आर्थिकदृष्ट्या तो पैसे असूनही असक्षम राहिला आणि हा माझ्या लाईफमधला एक लाईफ चेंजिंग इव्हेंट झाला. मला हे लक्षात आलं की लोकांकडं आर्थिक साक्षरताच नाही आहे आणि मग आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने मी प्रोसेस चालू केली आणि ती प्रोसेस चालू झाली आणि त्यानंतर मी ह्या व्यवसायामध्ये आलो. आपण आर्थिक साक्षरता म्हणताय, पण गुंतवणुकीची नेमकी सुरुवात कशी करावी, कुठून करावी आणि कशी करावी? गुंतवणुकीच्या बाबतीत खरं तर आर्थिक गुंतवणूकपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपलं आर्थिक नियोजन होणं गरजेचं आहे. आपली आर्थिक नियोजनबद्धता ज्यावेळी परफेक्ट असेल त्यावेळीच ती मुवमेंट होते. आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय तर खूप टक्केवारीने पैसे मिळवणे म्हणजे आर्थिक नियोजन नाही. तर आर्थिक नियोजन म्हणजे काय तर आपल्याला योग्य वेळी योग्य पैसे खर्च करायला मिळणे म्हणजे आर्थिक नियोजन आहे. आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे आर्थिक नियोजन नाही किंवा खूप पैसे कमवून ते फक्त लॉकरमध्ये ठेवणे म्हणजे आर्थिक नियोजन नाही. तर आपल्याला योग्य वेळी योग्य पैसे खर्च करायला मिळणे आणि आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करता येणे, त्याचबरोबर न घाबरता आपल्याला आपलं जीवन जगता येणे म्हणजे आर्थिक नियोजन आहे. आता ठीक आहे, आर्थिक नियोजन बद्दल झालं, पण आता असं ऐकलंय की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? ॲक्च्युअल म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय तर म्युच्युअल फंड म्हणजे एक कंपनी आहे स्थापन झालेली जी सेबीच्या अंडर काम करते आणि त्या ठिकाणी ती कंपनी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करते. मग त्यामध्ये इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक होते, काही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये होते, काही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये होते, काही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, काही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आपल्याकडे भारतामध्ये जवळजवळ 40 कंपन्या आहेत ज्या म्युच्युअल फंडामध्ये काम करतात आणि ह्या 40 कंपन्यांच्या प्रत्येकाचे वेगवेगळे फंड्स आहेत आणि ते फंड्स या सगळ्या ठिकाणी काम करतात. म्हणजे शेअर मार्केटमध्ये पण, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये पण, कॉर्पोरेट बॉन्डमध्ये पण, अशा प्रत्येक ठिकाणी ते गुंतवणूक करत असतात. आणि मग
ते म्हणजे म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणं, आणि तिथं तुमची रक्कम खूप छोटी असली तरी तुम्हाला युनिटच्या स्वरूपात त्याचे मालक किंवा भागीदार बनवलं जातं, आणि ते खूप सोपं जातं. हे सर्वसामान्यांसाठी एक खूप चांगला राजमार्ग आहे गुंतवणुकीचा. आता ही गुंतवणुकीचा मार्ग आहे बरोबर, पण सर्वसामान्यांना या गोष्टी म्हणजे शक्य होत नाही. तर मग आर्थिक नियोजन करत असताना सल्लागारची गरज काय? यामध्ये मी नेहमी असं उदाहरण देतो की सल्लागाराचं गरज काय असते. तर बऱ्याच वेळा आपण आता आजारी पडलो, तर आजारी पडल्यानंतर आपण एखादी गोळी घेतो, ती मेडिकलमध्ये जातो आणि क्रोसिनची गोळी घेतो ताप आल्यावर. पण ती क्रोसिनची गोळी घेऊनही ताप थांबला नाही तर मात्र आपण डॉक्टरकडे जातो, आणि मग डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर मग व्यवस्थित तपासून नेमक्या आजाराचं निदान करतो आणि तुम्हाला उपचार करतो. मग तशीच कंडिशन इथंही आहे आर्थिक साक्षरतेमध्येही, की आर्थिक नियोजन करताना आपण आपल्या छोट्या छोट्या गुंतवणुकी स्वतः करतच असतो. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आई वडिलांकडनं त्याला गुंतवणुकीचं थोडंसं ज्ञान आलेलंच असतं. पैसे आपल्या एमर्जन्सीसाठी काढून ठेवले पाहिजेत, आपल्या रिटायरमेंटसाठी पैसे काढून ठेवले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचे सल्ले त्यांना त्यांच्या घरातून ऑलरेडी त्यांच्या ज्येष्ठांकडून मिळालेले असतात. पण जे ज्येष्ठांकडून मिळालेले सल्ले आहेत ते सुद्धा ते आर्थिक सल्लागार नसल्यामुळे एक्झॅक्ट आपल्याला किती पैशाची गरज आहे, किती पैसे आपण गुंतवले पाहिजेत ह्याचा अंदाज येत नाही. त्या ठिकाणी आर्थिक सल्लागाराचं काम होतं. यासाठी मी एक नेहमी उदाहरण देतो, ते म्हणजे महाभारतातलं. युधिष्ठिर आणि दुर्योधन द्यूत खेळायला बसले. तर द्यूत खेळायला बसल्यानंतर युधिष्ठिर द्यूत खेळत असताना हारायला लागला, तर तो त्यांनी थांबायला पाहिजे होतं तिथं. पण तो न थांबता त्यांनी काय केलं की त्याच्या भावांनाही लावलं दावाला आणि त्याच्या बायकोलाही लावलं. पण आपण काही क्षणापुरता जर असा विचार केला की समजा दुर्योधन हारायला लागला असता, तर दुर्योधनाच्या बाजूनी शकुनी मामा खेळत होता द्यूत, तर शकुनी मामानी दुर्योधनाच्या भावांना किंवा दुर्योधनाच्या भावांच्या बायकांना किंवा त्याच्या बायकोला द्यूतमध्ये दावणीला लावलं असतं का? नसतं नक्कीच लावलं. त्यांनी काय सांगितलं असतं, भांजे हम हार रहे हमें रुकना चाहिए. म्हणजेच थोडक्यात काय की ज्यावेळी आपण कुठलेही निर्णय घेतो त्यावेळी आपल्याला सल्लागार आवश्यक आहे. ज्यावेळी हा सल्लागार असतो त्यावेळी तो तुम्हालाच तुमचं नुकसान होण्यापासून टाळतो. बऱ्याच वेळा आपण आपलं स्वतःचं नुकसान जास्त करतो, जेवढं नुकसान तुमचा दुसरा कुठलाही सल्लागार करू शकत नाही. आणि त्यामुळंच प्रत्येक ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला एक गुरु असला पाहिजे. जसं आर्थिकमध्ये फायनान्शियल गुरु असला पाहिजे, तसंच डॉक्टरमध्ये आपला एक फॅमिली फिजिशियन डॉक्टर असला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिकमध्ये आपला एक गुरु असला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या व्यायामामध्ये आपला एक गुरु असला पाहिजे. त्याचबरोबर आपले फॅमिली रिलेशन्स त्यामध्ये सुद्धा आपला एक गुरु असला पाहिजे. थँक्यू. आता आपण डॉक्टर तर आहातच आणि आर्थिकचे पण डॉक्टर आहात, तर म्हणजे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे हे किती म्हणजे योग्य आहे, किती महत्वाचं आहे? आता कंडिशन अशी आहे की भारतामध्ये हेल्थ इंडस्ट्री सगळ्यात स्वस्त आहे. म्हणजे आपल्या इथं औषधोपचाराचा खर्च इतर जगाच्या मानाने खूपच कमी आहे, परंतु हळूहळू तो खर्च वाढत जाणार आहे. आत्ताच्या घडीला प्रत्येक व्यक्ती त्याच्या टोटल कमाईच्या 12 ते 17% फक्त खर्च करतोय त्याच्या हेल्थवर. पण जसा जसा काळ पुढे जाईल तसा तसा तो खर्च 41-42% 2030 पर्यंत होईल असा कयास आहे. मग त्यामुळं हेल्थ इन्शुरन्स जर नसेल तर आपल्याला आपल्या कमाईतले 40% रक्कम फक्त आजारपणावर खर्च करावी लागेल, आणि ती खूप धोकादायक घटना होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाचा हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. हेल्थ इन्शुरन्स बरोबर म्हणजे लाईफ इन्शुरन्स पण असतो, म्हणजे ते किती महत्वाचं आहे? बरोबर. हेल्थ इन्शुरन्स हा तुम्ही जिवंत असताना मिळणारा इन्शुरन्स आहे, म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर. पण लाईफ इन्शुरन्स हा तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मागं असणाऱ्या पिढीसाठी तो गरजेचा आहे. मग तो लाईफ इन्शुरन्स आहे. मग आता हेल्थ इन्शुरन्स हा नेमका किती असला पाहिजे, तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स हा तुमचं वार्षिक उत्पन्न समजा 5 लाख रुपये तर 5 लाखाचा असला पाहिजे. तसंच लाईफ इन्शुरन्सला पण एक थंब रूल आहे, तो म्हणजे तुमचा लाईफ इन्शुरन्स हा तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट जास्त असला पाहिजे. म्हणजे जर तुमचं 5 लाख वार्षिक उत्पन्न असेल तर 1 कोटी. समजा तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख असेल तर तो 2 कोटी असला पाहिजे.
आणि हा लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, तर तो लाईफ इन्शुरन्स म्हणजे मृत्यू झाल्यानंतर जो तुमच्या मागच्या पिढीला, तुमच्या मुलांना, तुमच्या बायकोला तुम्ही असताना जशा पद्धतीने त्यांचं जीवनमान ते जगत होते तसंच जीवनमान जगता यावं एवढी रक्कम मृत्यूनंतर तुमच्या मागच्या वारसांना मिळाली पाहिजे आणि ते काम पूर्ण झालं पाहिजे. सर ह्यामध्ये SIP म्हणून पण काय प्रकार आहेत? SIP नेमकं काय? म्युच्युअल फंडामध्ये SIP नावाचा एक प्रकार आहे जो सर्वसामान्यांसाठी एक खूप चांगला ऑप्शन आहे. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजेच काय की म्युच्युअल फंडाचा हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक 100 रुपयापासून चालू करून ती लाखो रुपयापर्यंत दर महिना करू शकता. म्हणजे तुमच्या पगारातनं मी ज्यावेळी म्हणतो की रिटायरमेंटचा तुमचा कॉर्पस जर तयार करायचा असेल तर तुमचं जर मंथली जेवढा इन्कम आहे त्याच्यात 2% रक्कम 10% रक्कम आपण आपल्या रिटायरमेंटसाठी बाजूला काढून ठेवली पाहिजे. म्हणजेच काय की समजा मला 10,000 रुपये पगार आहे तर 10% रक्कम म्हणजे 1,000 रुपयाची दर महिन्याची SIP केली पाहिजे. म्हणजे माझ्या खात्यातनं दर महिना 1,000 रुपये कट होऊन जायला पाहिजे. जसे सरकारी प्रत्येक पेन्शन मिळवणाऱ्या माणसाला पूर्वी त्याला पगार हातात देताना गव्हर्नमेंट त्यांच्याकडनं 10% रक्कम कट करून घ्यायचं आणि मग राहिलेली रक्कम त्यांना पगार म्हणून द्यायचं आणि ती जी रक्कम राहायची त्याच्याच व्याजातनं पेन्शन म्हणून चालू व्हायचं. मग हीच गोष्ट आपण खाजगी व्यक्ती जो स्वतःचा सेल्फ एम्प्लॉईड बिझनेस करणारा व्यक्ती असेल किंवा कुठलाही खाजगी ठिकाणी नोकरी करणारा व्यक्ती असेल त्याच्यासाठी सुद्धा हेच आवश्यक आहे की त्यांनी त्याचा जे काही पगार आहे त्यातले 10% रक्कम पेन्शनसाठी बाजूला काढून ठेवली पाहिजे. आता आपण म्हणतो पेन्शनसाठी 10,000 रुपये किंवा 1,000 रुपये दर महिना बाजूला काढले पाहिजे. पण आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर एक ठिकाणी करावी का 2-4 ठिकाणी करावी? नेहमी आपण एकाच ठिकाणी सगळी अंडी ठेवली नाही पाहिजे. वॉरेन बफेटचं म्हणणं आहे, जो सगळ्यात मोठा आर्थिक नियोजनकार आहे आणि सर्वात आर्थिक श्रीमंत व्यक्ती आहे, त्याचं हे वाक्य आहे की डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. म्हणजे काय तर सगळी अंडी एकाच ठिकाणी ठेवली नाहीत पाहिजे. जर सगळी अंडी एकाच ठिकाणी ठेवली तर सगळीच अंडी पडली ती बास्केट तर सगळीच फुटतील. त्यामुळं आपली आर्थिक गुंतवणूक ही सगळीकडे डिव्हाइड असली पाहिजे. मग ती डिव्हाइड असण्यासाठी एक छोटासा थंब रूल आम्ही नेहमी लावतो, तो हा की आपल्याकडे 100 रुपये आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर त्या 100 रुपयातले 10 रुपये आपण गुंतवणुकीमधले त्याचे 5 पार्ट केले पाहिजेत. तर त्यातले 20 रुपये आपण गोल्डमध्ये म्हणजे सोन्यामध्ये गुंतवले पाहिजेत, 20 रुपये आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवले पाहिजेत, 20 रुपये आपण LIC आणि FD मध्ये गुंतवले पाहिजेत आणि 20 रुपये आपण डेप्थ फंडामध्ये गुंतवले पाहिजेत आणि 20 रुपये आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण आपल्या आर्थिक नियोजनामध्ये सगळीकडे डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. ठीक आहे सर. आपण म्हणजे डॉक्टरी पेशातून म्हणजे अचानक हा बदल तुमच्यात म्हणजे हा बदल कसं काय, म्हणजे डॉक्टरी पेशा करत असताना इकडे डायव्हर्ट एकदम? मला असं नेहमी वाटतं की आपण नेहमीच 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये आर्थिक नियोजनाचं ज्ञान आलं पाहिजे. 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्येच आर्थिक सल्ले मिळाले पाहिजेत की हाऊ टू इम्प्लिमेंट युअर मनी. पैसे कसे कमवायचे ह्यासाठी पण आपल्या आयुष्यातली 25 वर्ष घालवतो, पण पैसे गुंतवायचे कसे ह्यासाठी आपण 1 तास पण द्यायला तयार नसतो. आणि ही गरज आहे आज की या ठिकाणी लोकांकडे त्याचं ज्ञान देणारी लोकांची संख्या खूपच लिमिटेड आहे आणि ती कमतरता भागवण्याची गरज म्हणून मला असं वाटलं की मी इथं यायला पाहिजे आणि लोकांची ही गरज पूर्ण केली पाहिजे. आणि मग त्यासाठीच मी माझा प्रण केलाय की 1 लाख लोकांना आर्थिक साक्षर बनवायचं आणि त्या प्रणासाठीच मी ह्या ठिकाणी एक पॅशन म्हणून डिराईव्ह बाय पॅशन कमिटेड टू एक्सलन्स हेच माझ्या व्यवसायाची टॅगलाईन घेऊन इथं आलेलो आहे. आपण म्हणता मी गुंतवणूक करा, मला ऐकून पण असं वाटलं की मी पण म्हणजे यामध्ये गुंतवणूक करावी, पण नेमकी गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी? नेहमी गुंतवणुकीची सुरुवात करण्याच्या एकदम साधे नियम लावले पाहिजेत. तो नियम सगळ्यात पहिला मोठा नियम हा आहे की सुरुवात करण्यासाठी जितक्या लवकर सुरू करता येईल तितक्या लवकर चालू करा. स्टार्ट अर्ली ॲज सून ॲज पॉसिबल.
म्हणजे तुमच्याकडं तुम्ही ज्या दिवशी पहिला पगार घ्याल किंवा ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडे पहिला पॉकेट मनी येईल त्या दिवशीपासून तुम्ही तुमची आर्थिक गुंतवणूक सुरू केली पाहिजे. मग आता दुसरा मुद्दा येतो की ती कशी चालू केली पाहिजे, किती रकमेने चालू केली पाहिजे. तर ती तुम्ही दर महिना 100 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत करू शकता, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे ती ॲज सून ॲज पॉसिबल पहिल्यांदा सुरू केली पाहिजे. दुसरी गोष्ट, कमी रक्कमेने सुरुवात झाली तरी हरकत नाही, मोठ्या रकमेची वाट न बघता तुम्ही चालू केली पाहिजे. तिसरी गोष्ट की त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय की तुम्ही एकदा कोणतीही गुंतवणूक चालू केली तर ती थांबवली नाही पाहिजे तुमचं जोपर्यंत तुम्ही ठरवलेला गोल पूर्ण होत नाही. गोल म्हणजे तुमची भविष्यातली स्वप्न. म्हणजे माझा गोल असेल रिटायरमेंट, किंवा माझा गोल असेल कार घेणं, किंवा माझा गोल असेल माझ्या मुलांचं शिक्षण, तोपर्यंत ते थांबवलं नाही पाहिजे. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट की मेक मनी वर्क फॉर यू हे केलं पाहिजे. म्हणजे आपण पैशाला कामाला लावलं पाहिजे पैसे कमवण्यासाठी, ना की स्वतःला कामाला लावलं पाहिजे. शेअर मार्केटमध्ये आपण आता तुम्ही म्हणता गुंतवणूक करायला, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची नेमकी वेळ कोणती, कधी गुंतवणूक? खरं तर शेअर मार्केट हा व्यवसाय नसून हा गुंतवणुकीचं एक साधन आहे. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची कुठलीच अशी योग्य वेळ नाही. सगळी वेळ ही योग्यच आहे असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही कुठल्याही वेळी शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला तुमची मूळ रकमेला धोका पोहोचू नये असं वाटत असेल तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आर्थिक सल्लागार तुमचा आवश्यक आहे. त्याच्या सल्ल्याशिवाय तुम्ही ते करू नका. कुठल्याही ऐकू माहितीतनं कुठले तरी यूट्यूब व्हिडिओ बघितलेत, कुठल्या तरी मित्रांनी सांगितलंय म्हणून ते अजिबात करू नका. तुमचा योग्य आर्थिक सल्लागार त्याच्या सल्ल्याने चालू करा. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही चालू करा की तुम्ही जे चालू करताय त्यामध्ये हे लक्षात ठेवा की तुम्ही शेअर मार्केटमध्ये नेहमी गुंतवणूक करा, ना की ट्रेडर व्हा. ट्रेडर होण्याने कुठल्याही प्रकारचे पैसे मिळत नाहीत. हे एक छोटं मृगजळासारखा प्रकार आहे की मला खूप पैसे मिळतील असं शेअर मार्केटमध्ये असं वाटत असेल तर तसं काही कृपया करू नका. शेअर मार्केटमध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक करताय त्यासाठी तुम्ही 10 वर्षाचा तुमचा कार्यकाळ कमीत कमी असला पाहिजे, तरच तुमचे पैसे निगेटिव्ह मिळणार नाहीत, तुम्हाला प्लस पैसे मिळतील. आणि मग ते 10 वर्षाचा कार्यकाळाच्या दृष्टीने ज्यावेळी तुम्ही गुंतवणूक करताय त्यावेळी तुम्हाला अडचणी कुठल्याच येणार नाहीत, तुमचे पैसे गायब झाले असा घटनाक्रम होणार नाही. आणि मग त्या दृष्टीने जर विचार केला तर आज कोणताही शेअर मार्केटचा, आज समजा सेन्सेक्स 54,000 आहे किंवा 58,000 आहे, तरी सुद्धा 10 वर्षानंतरचा तो सेन्सेक्स 1 लाखाच्या पुढेच गेलेला असेल. त्यामुळं तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस 0 होतील. आता आपण गुंतवणूक सांगताय ठीक आहे, पण हेल्थ इन्शुरन्स साठी म्हणजे नेमकी किती गुंतवणूक करावी आणि कशी करावी? नेहमी आपण आपलं वार्षिक उत्पन्न जर धरलंय त्याच्या मोजून 5% रक्कमच आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्ससाठी खर्च करायला पाहिजे. कारण आपल्याला बाकीचेही खर्च आहेत आणि ते सगळे खर्च वजा जाता आपण हे काम करतोय. त्यामुळे खूप मोठ्या रकमेचा प्रीमियम भरावा लागत असेल तर तुम्ही खूप काळ तो भरू शकणार नाही. त्यामुळं नेहमीच आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे त्याच्या 5% रक्कम फक्त आपण हेल्थ इन्शुरन्सच्या साठी गुंतवली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण लाईफ इन्शुरन्सला म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट केली? तिथं सुद्धा आपली लाईफ इन्शुरन्स साठीची सुद्धा रक्कम जी आहे, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की हेल्थ इन्शुरन्स जसा आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या इतकाच रकमेचा असला पाहिजे तसाच आपला लाईफ इन्शुरन्स हा आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट असला पाहिजे. म्हणजे जर माझं 5 लाख वार्षिक उत्पन्न आहे तर माझा 1 कोटीचा इन्शुरन्स असला पाहिजे. आणि त्या 1 कोटीसाठी तुमचा जो खर्च तुम्ही केला पाहिजे तो साधारण असला पाहिजे तो तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5%च फक्त. सर, आज महागाईचा सर्वत्र म्हणजे त्रस्त झालेले लोक महागाईमुळे, पण त्या महागाईचा ह्या गुंतवणुकीवर नेमकं कसा परिणाम होतो? महागाई म्हणजे नेमकं काय, तर जी काही आपण आज वस्तू घेतो त्या वस्तूची किंमत पुढच्या 10 वर्षांनी घेताना वाढलेली असते. म्हणजे आता आपण जर 90 साली आपण विचार केला तर 90 साली पेट्रोल होतं 5 रुपये लिटर, पण आज 110 रुपये लिटर आहे. त्यावेळीच दूध होतं 6 रुपये लिटर, आज आहे ते 70 रुपये लिटर. तीच गोष्ट सोन्याच्या बाबतीत, सोनं त्यावेळी 3,200 रुपये तोळा होतं, आज ते 52,000 रुपयाच्या आसपास झाले. म्हणजे थोडक्यात काय तर हे जे आहे त्याला म्हणतो आपण महागाई.
म्हणजे आपल्या दररोजच्या डे टू डे ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्या किमती वाढत जात आहेत आणि हा महागाई हा सगळीकडे जगामध्ये अस्तित्वात आहे. त्यामुळं भारतामध्येच वेगळी आहे अशातला काही भाग नाही. गव्हर्नमेंटनी आतापर्यंतचा जो आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंतचा जर ॲव्हरेज आपला महागाई दर धरला तर तो 6% आसपास आहे. म्हणजे 6% हा आपला महागाईचा दर आहे. मग त्यामुळं आपण जे काही गुंतवणूक करतो त्याला आपल्याला जर जास्त पैसे मिळवायचे असतील, म्हणजे जर मी कपाटामध्ये जर 1 लाख रुपये ठेवले आणि 10 वर्षांनी काढले तर 60% रक्कम त्याची कमी झालेली असेल. म्हणजे थोडक्यात काय झालेलं असेल, 1 लाखाची किंमत 40,000 रुपयेच त्यावेळी झालेली असेल. म्हणजे त्या काळात मी 40,000 1 लाखाची खरेदी करू शकणार नाही किंवा तेवढं पेट्रोल विकत घेऊ शकणार नाही 10 वर्षानंतर. मग तीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला, अन्नधान्यापासून प्रत्येक गोष्टीला लागू पडते. त्यामुळे आपल्याला जे काही त्यातनं उत्पन्न काढलं पाहिजे आपल्या गुंतवणुकीतनं ते आपल्याला महागाई दरापेक्षा जास्त रकमेचं काढलं पाहिजे. म्हणजे 6%पेक्षा जास्त उत्पन्न निघेल अशा ठिकाणी आपली काही गुंतवणूक असली पाहिजे, तर त्याचा उपयोग आपल्याला पुढचं आपलं जीवनमान आनंदाने जगण्यासाठी होऊ शकतो आणि त्याला महागाईचा परिणाम होणार नाही. आताच आपण दोन्ही प्रकारचे डॉक्टर हर्षद शहा म्हणजे आर्थिक नियोजनाचे डॉक्टर हर्षद शहा आणि हेल्थचे डॉक्टर हर्षद शहा यांच्याशी आपण चर्चा केली. अनेक प्रश्न आपल्या डोक्यात होते, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं आपण जाणून घेतले. आमच्या लाईफ मध्ये तर ह्या प्रश्नांच्या उत्तरामुळे भरपूर काय फरक पडला आहे आणि तुमच्याही पडणार आहे. तरी डॉक्टरांना एकदा अवश्य येऊन भेटा. आपल्या आर्थिक नियोजनाची गुंतवणूक करत असताना, आर्थिक नियोजन करत असताना डॉक्टर हर्षद यांचा सल्ला अवश्य घ्या.